रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षांविरोधात या ठिकाणी अविश्वास ठराव आलेला पाहायला मिळतो आहे। संतोष कदम असं या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्षांचं नाव आहे। मनमानी कारभाराविरोधात हा अविश्वास ठराव या ठिकाणी आणण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। पतसंस्थेच्या 11 संचालकांकडून हा अविश्वास ठराव या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं सहाय्यक निबंधकांकडून 9 मे रोजी या ठिकाणी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं बघितलं तर कोकणातील सर्वात मोठी प्राथमिक शिक्षकांची ही एकमेव अशी ही पतसंस्था आहे। अविश्वास ठरावाची प्रतिमध्ये एकूण 11 संचालकांनी या ठिकाणी सह्या दिलेल्या पाहायला मिळतात। एकूण 16 संचालकांचं पतपेढीवरती या ठिकाणी पॅनल आहे। एकूण 5200 शिक्षक या ठिकाणी या पतसंस्थेचे सभासद आहेत। तर डिसेंबर 2023 मध्ये या संतोष कदम यांची अध्यक्षपदावरती या ठिकाणी निवड झालेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच महापरिवर्तन पॅनलकडून या ठिकाणी हे संचालक मंडळ या ठिकाणी बसलेलं होतं आणि अवघ्या 16 महिन्यामध्येच संतोष कदम यांच्यावरती हा अविश्वास ठराव या ठिकाणी आणला गेलेला आहे। त्यामुळे 9 तारखेला जिल्हा निबंधकांनी या संदर्भातील जी बैठक लावलेली आहे, जी सभा लावलेली आहे, त्या सभेमध्ये हा अविश्वास ठराव पास होतो का या संदर्भातली उत्सुकता सर्व शिक्षकांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।